मित्रांनो, ऐका आता आले तर थोडंसं ऐका. याच्यामध्ये आपण पैसा कुठं गुंतवायचा, हाऊ टू अर्न मनी आणि कुठं गुंतवायचं, रिइन्व्हेस्ट कुठं करायचा, ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲसेट अँड लायबिलिटी समजून घेतली होती, की जेणेकरून थोडासा आपल्याला कळते की ॲसेट्स काय असतात आणि लायबिलिटी काय असते. ते जाऊन तुम्ही बघू शकता मागच्या व्हिडिओमध्ये. बेनिफिट आहे असा आहे, तुम्ही पैसा नसला तरी बघणं अनिवार्यच आहे. थोडीशी बेसिक माहिती पाहिजेच आपल्याला. बाकी या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं डिस्कस करूया. इफ यू वॉन्ट टू बी रिच यू नीड टू बी फायनान्शियली लिटरेट. म्हणजे यू नीड टू बी फायनान्शियली लिटरेट म्हणजे तुम्हाला की फायनान्शियली लिटरेट म्हणजे आर्थिक साक्षर. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला त्याच्या आधी आर्थिक साक्षर व्हावं लागते, फायनान्शियली लिटरेट व्हावं लागते. आता हे टर्म काही समजलं नाही आम्हाला. आता हे साक्षर काय असते आणि आर्थिक साक्षर म्हणजे काय, कधी ऐकलं नाही शब्द. मी ऐकला नव्हता मित्रांनो. रिसर्च केल्याच्यानंतर, स्टडी केल्याच्यानंतर मला त्याचा मिनिंग कळाला की खरंच फायनान्शियली लिटरेट काय असते. हे तर कधी मी जिंदगीत ऐकायला नाही. आता मला एवढे वर्ष व्हायला, लहानाचं मोठा झालो, कोणी सांगितलं नाही. तर याचा मिनिंग काय असते बरं, खऱ्या अर्थानं अर्थ काय असते. पैसा कमवताना, पैशाचं जवळ जर असलं, पैसा वेगवेगळ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करताना, शेअर खरेदी करताना, कुठेही पैसा गुंतवताना, थोडासा बिझनेस छोटा जरी स्मॉल बिझनेस असला, चहाची टपरी जरी असली तरी हे सेन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. साक्षर, आता त्याचे आर्थिक साक्षर. साक्षर म्हणजे एक सुशिक्षित माणूस होतो. आर्थिक म्हणजे पैशानं, सत्तेनं, हे आर्थिक माणूस असतो. म्हणजे की पैशानं हुशार असलेला माणूस. सिंपल शब्दामध्ये समजून घ्या, असे आहे त्याची मिनिंग. असा आहे त्याचा. फायनान्शियली लिटरेट म्हणजे आर्थिक साक्षर. तर आता हे आर्थिक साक्षरचं कळालं अर्थ. मात्र हे कसं असते आर्थिक साक्षर, तर ते आर्थिक साक्षर म्हणजे की पैशाची योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट करणं, गुंतवणूक करणं. आता बरेच माणसं असतात की त्याच्याजवळ लाखो पैसे येतात, मात्र योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट कसा करायचा ते कळत नाही. का कळत नाही बरं, याच्यामागं कारण काय. आम्हाला तर कळते, आमच्या हातात पैसे येतात आणि पैसा तर असाही आहेच की पैसा तर जाणारच आहे. घर खर्चात पैसा, ते मूलभूत आपल्या गरजा असतात. अन्न, वस्त्र तर आपल्याला घ्यावंच लागतं शरीरासाठी. जर एखाद्या समाजामध्ये चांगला उच्च पद आहे, मानसन्मान जर लोक देत असतील, तर मग तर 100% चांगले कपडे घ्यावे लागतात. लोकांना दाखवण्यासाठी वेगवेगळ्या व्हेरायटी परफ्यूम वापरावं लागतात, गॉगल्स वापरावं लागतात, हेअरस्टाईल करण्यासाठी, हेअर सेट करण्यासाठी जेल्स वापरावं लागतात. एवढा तर आपल्याला, मग त्याच्यासाठी तर पैसा लागतेच ना. नवीन नवीन कपडे, क्लोथ्स घ्यावं लागतात, नवीन नवीन कपडे घालावं लागतात. समाजामध्ये आम्हाला कामधंदा नाही, मात्र एक रुतबा आहे, मान सन्मान आहे. स्वतःचा आम्ही एम्पायर तयार केलेला आहे गावामध्ये, शहरामध्ये. त्यासाठी आम्हाला पैसा लागते ना. तर मग आम्ही कामही करतो. आम्हाला 1-1.5 लाख रुपये महिना येते इकडून तिकडून कंपनीतून. सरकारी जॉबला आहे मी, सरकारी जॉबतूनही तुम्हाला पैसा. याला साक्षर म्हणत नाही, त्याला आर्थिक साक्षर म्हणत नाहीत. याला पागल म्हणतात, पगलूहाट म्हणतात, येडं म्हणतात. याला गावामध्ये येडं म्हणतात. तर सांगायचं म्हणजे, एक साक्षर माणसाचं एक्झाम्पल द्यायचं म्हणजे, आपल्या गावातूनच पकडा ना. एक माणूस जर तुम्हाला व्याजानं पैसे देत असेल, हां, आपण म्हणतो व्याजानं पैसे देते हे माणूस कधी ना कधी खतम आहे पाप करायला. मात्र तो माणूस आर्थिक साक्षर आहे. ते व्याजानं पैसे देतो म्हणजे तो रिइन्व्हेस्ट करतो. पैसा आलेला इन्व्हेस्ट करून टाकतो तो. त्याच्यापाशी टॅलेंट आहे, तो आर्थिक साक्षर आहे. पैसा कुठं गुंतू, पैसा कुठं इन्व्हेस्ट करू, ते त्या माणसाला त्याचं सेन्स आहे थोडं तरी. त्याच्यामुळं ते माणूस पुढेच राहतो, गावामध्ये पुढेच राहतो. तो माणूस पैसा देतो म्हणजे गावामध्ये ते काय माणूस साधा आहे का. व्याजानं पैसा खातो म्हणजे लोक हळहळीचे पैसे. बाकी ते काही असो, मात्र तो माणूस आर्थिक साक्षर म्हणावा लागेल. बाकी तुमच्याजवळ लाख रुपये येईल आणि तुम्ही ते लाख रुपये असेच पाण्यात घालत असाल महिन्याची, असेच एरीच इन्व्हेस्ट करत असाल, तर तुम्ही आर्थिक साक्षर नहा. तुम्ही त्याच्यामध्ये बसतच ना, त्या मिनिंगमध्ये, त्या अर्थामध्येच बसत ना तुम्ही. तुमच्याजवळ 100 रुपये जरी येत असतील, तुम्ही त्याचा 200 रुपये करत असाल, तर तुम्ही साक्षर आहात असं म्हणावं लागेल. यालाच म्हणतात ना साक्षरता, आर्थिक साक्षरता म्हणतात. जर तुम्हाला इंग्लिश वाचता आली, बोलता आली, तर मग ते भाषेत तुम्ही साक्षर असं म्हणता ना. मराठी बोलता येते, लिहिता येते, दुसऱ्याला चांगलं बोलता येते, तर त्याला साक्षर म्हणतात. म्हणजे की एज्युकेटेड आहात तुम्ही, त्याच्यामध्ये चांगलं नॉलेज आहे. तसंही पण लोक मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतात, मोठ्या मोठ्या जॉबला असतात, मोठे मोठे माणसं लाखो करोडो त्याला महिने सॅलरी येते, मात्र ते कधी त्यांच्या हातातून निघून जाते त्याला पत्ता लागत नाही. तर ते आर्थिक साक्षर नसतात त्या सेक्टरमध्ये. त्याचंच कारण आहे ना, त्यामुळंच ते मागं राहतात. मग रिटायर झाल्याच्या नंतर, कोणता बिझनेस ठप्प पडल्याच्या नंतर ते माणसं घरीच बसून राहतात आणि एकदम गरीब होते. तुम्ही ते लॉटरीची ऐकली की नाही, लॉटरीची कहाणी. एका माणसाला, रस्त्याच्या माणसाला एक लॉटरी खरेदी करतो भीक मागून. ते लॉटरी त्याला करोडो रुपये लागतात. लागल्याच्या नंतर तो 10 वर्ष मौज मस्तीनं बंगला घेतो, गाडी घेतो, मौज मस्ती करतो. आणि त्याच्यानंतर
10 वर्षात तो इतका माणूस कंगाल होते की त्याच्यानंतर तो भीक मागायला डबल भीक मागतो. मग ते सायकल बघा, पहिले स्टार्ट होते, त्याच्यानंतर तो श्रीमंत होतो, त्याच्यानंतर तो गरीब होतो. काय कारण असेल याचं? त्याला तर करोड रुपये आले होते त्या लॉटरीमधून. तर त्याचं कारण आहे, तो माणूस आर्थिक साक्षर नव्हता तिथं. त्याला त्याचं नॉलेज नव्हतं, सेन्स नव्हता त्याचा की कसा पैसा आला तर त्याला कसा इन्व्हेस्ट करावं. त्या माणसानं लॉटरी जिंकली, गरीब माणसानं. त्याला त्याचं नॉलेज नव्हतं, त्यानं मौजमस्ती केली, गाडी बंगला घेतला. त्याच्यानंतर पैसा संपल्याच्यानंतर तेच गाडी बंगला ऐकून डबल भीक मागली. रानू मंडलची कहाणी तशीच झाली ना. रानू मंडल सिंगर होती, थोडा पैसा आला, तिनं मौजमस्तीमध्ये जिंदगी काटली, त्याच्यानंतर गरीब झाली. तर तिला त्या गोष्टीचा सेन्स नव्हता, आर्थिक नॉलेज नव्हतं, म्हणजे की लिटरसी त्याला काय म्हणतात तर साक्षरता, आर्थिक म्हणजे की साक्षरता तिच्यामध्ये नव्हती. आता मोठे मोठे बिझनेसमॅन काय करतात, आता सिंगर कोणच पकडा, सिंगर लोक काय करतात, घेत असतील किमान करोड रुपये घेत असतील एका गाण्याचे. कोण्या माणसाला 2-4च गाणे केलेले असतात, कोणत्या हिरोनी, बॉलिवूडच्या हिरोनी 1-2च पिक्चर केले असतात, मात्र त्याच्या बॅकग्राऊंडची प्रॉपर्टी बघितली ना, अफाट प्रॉपर्टी असतो, तो माणूस कंगाल नसतो. तर ते माणसं काय असतात, ते आर्थिक साक्षर असतात. त्यांना माहीत आहे पैसा कुठं इन्व्हेस्ट करायचा, कुठं गुंतवणूक करायचा, तिथून पैसा इन्व्हेस्ट केल्याच्यानंतर कसा पैसा येऊ शकतो 3 पट, याचं त्यांना सेन्स असते. तर हे सेन्स शिकून घेण्याच्या आधी मला वाटते की ॲसेट आणि लायबिलिटीची टर्म तुम्ही मागे माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. त्याच्यात थोडासा तुम्हाला एक तुक्का म्हणजे आयडिया कळते की काय असते, पैसा कुठून निघून जाते, पैसा कसा येते. आणि मी याच्यात की तुम्हाला सांगत नाही की ऑनलाईन अर्न मनी. मी याच्यात सांग ना, पैसा असला तर इन्व्हेस्ट करा, नाही तर इन्व्हेस्ट करू नका बाबा, तुमच्या मनावर. ऐकायचं तर ऐकू शकता, नाही तर नाही. माझ्याजवळ पैसा कुठं आहे, मात्र थोडंसं नॉलेज पाहिजे माणसाला या गोष्टीचं. त्याच्यामुळे माणूस नाही का, किती जरी मोठा झाला, किती जरी मोठ्या नोकरीला लागला, किती जरी पैसा आला त्याच्याजवळ आज ना उद्या तो पैसा खतम होतोच, जर त्यानं ते पैसा इन्व्हेस्ट केला नाही कुठं त्यानं काही बिझनेसचा आयडिया त्याच्या दिमागात आला नाही, कुठे शेअर्स खरेदी करण्याचा आयडिया त्याच्या मनात आला नाही, तर मग तो माणूस कंगालच असतो. किती जरी एका टायमाला पैसा आला, त्याच्यानंतर त्याची दिवस बदलतात. जर दिवस न बदलू द्यायचे असतील